महिन्याची माहिती घेत असतो. प्रत्येक महिन्यामध्ये सणवार उत्सव बघत असतो. आज आपण माघ महिन्याची माहिती घेऊया. माघ महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि व्रत असतात. काही प्रमुख सण आणि त्यांचे महत्त्व. माघगुप्त नवरात्री 19 जानेवारी 26 पासून सुरू होणार आहे. हा देवीच्या 10 महाविद्यांची पूजा करण्याचा पवित्र वेळ आहे. गणेश जयंती 22 जानेवारी 26ला भगवान गणेशाचा जन्मदिवस. उपवास आणि पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात. त्याचे आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. वसंत पंचमी त्याचाही व्हिडिओ घेतलेला आहे. 23 जानेवारीला देवी सरस्वतीचा जन्म. ज्ञान आणि कला साधण्यासाठी महत्त्वाचा दिवस. मौनी अमावस्या 29 जानेवारीला मौन व्रताद्वारे उपासना करतात. आत्मसंयम पाळणे दैवी स्नान असे म्हटले जाते. माघ महिन्यात स्नान, दान, व्रत आणि देवपूजा अत्यंत फलदायी ठरते. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, अन्न वस्त्र दान करणे आणि भगवान विष्णूची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. माघ महिन्याला माधव महिना. हिंदू पंचांगानुसार 11वा महिना असलेला माघ महिना नुकताच सुरू झाला आहे. ह्या महिन्याला केवळ माघ महिना न म्हणता धार्मिक ग्रंथ, पुराण माधव महिना असे संबोधले जाते. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. हिंदू पंचांगानुसार 11वा महिना असलेला माघ महिना केवळ माघ न म्हणता धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये माधव महिना असे संबोधले जाते. उज्जैनच्या आचार्यांच्या मते हा महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. या एका महिन्यात केलेल्या स्नानाचे आणि दानाचे फळ हे हजारो अश्वमेघ यज्ञाच्या फळापेक्षाही अधिक असते असे शास्त्रात नमूद केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की माघ महिन्याला माधव का म्हणतात आणि या महिन्याचे नेमके महत्त्व काय आहे. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम भगवते. माधव हे भगवान विष्णूचे एक प्रमुख नाव आहे. पद्मपुराणानुसार माघ महिना हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात विष्णूची पूजा माधव या नावानेच केली जाते. या महिन्यात भक्ती करणाऱ्या भक्तांवर श्रीहरीची विशेष कृपा राहते, म्हणून याला माधव महिना म्हटले जाते. संस्कृतमध्ये मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती किंवा स्वामी म्हणजेच लक्ष्मीचा स्वामी. ज्या महिन्यात सर्वाधिक प्रसन्न असतो तो काळ म्हणजे माघ किंवा माधव मास. या महिन्याला विशेष महत्त्व असते. या महिन्यात माघी गणपती आणि अनेक उत्सव साजरे केले जातात. नक्षत्राचा आधार खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो, म्हणून याला माघ असे नाव पडले आहे. मात्र आध्यात्मिक स्तरावर माधवाच्या भक्तीमुळे याला माधव महिना अशी ओळख प्राप्त झाली. इंद्राला मिळालेले प्रायश्चित्त. ब्रह्मवर्तव्य पुराणानुसार जेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला होता तेव्हा इंद्रदेवाने माघ महिन्यात गंगेत स्नान करून प्रायश्चित्त घेतले होते. या स्नानामुळेच इंद्रदेव शापमुक्त झाले. तेव्हापासून या महिन्यात गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. कल्पवासाचे पुण्य. प्रयागराजामध्ये माघ महिन्यात कल्पवास केला जातो. मत्स्य पुराणात उल्लेख आहे की माघ महिन्यात सर्व तीर्थ आणि देवता प्रयागामध्ये वास्तव्यात असतात. या काळात संगम तटावर राहून केलेली साधना ही मोक्ष ठरते. माधव प्रियताम मंत्राचे महत्त्व. या महिन्यात दान करताना माधव प्रियताम असा उच्चार केला जातो. असे मानले जाते की या भावनेने केलेले दान थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते.
म्हणूनच आपण माघ महिन्यात स्नानदान कर्मादी इतके पुण्य करत असतो.